नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत काळाच्या पलीकडे, एक अशा भूमीत जिथे दगडात कोरलेली इतिहासाची पाने आजही सजीव आहेत, जिथे प्रत्येक स्तंभ एक कथा सांगतो आणि प्रत्येक शिल्प एक महाकाव्य डोक्यात उमटून जाते। आज आपण जाणार आहोत कर्नाटकाच्या हृदयस्थानी मालप्रभा नदीच्या काठावर वसलेल्या दोन अलौकिक ऐतिहासिक वारसा स्थळाकडे, पट्टदकल आणि ऐहोले। ही दोन ठिकाणे भारतातील वास्तुकलेच्या इतिहासात सुवर्णाक्षराने लिहिली गेलेली नावे आहेत। त्यानंतर आपला पुढचा प्रवास म्हणजे बदामीकडचा। मित्रांनो, ऐहोले, पट्टदकल आणि बदामी हा त्रिकोण एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत। ऐहोले जिथे कल्पना जन्माला आली, बदामी जिथे ती शक्ती आणि संशोधने मिळाली, आणि पट्टदकल जिथे ती परिपूर्णतेला पोहोचवली। बदामी म्हणजे केवळ गुफा नाही, हे एक संपूर्ण किल्ले शहर आहे। वरच्या दुर्गात जा, जिथे प्राचीन तळे, शिळालेख आणि संपूर्ण शहरावरचा अप्रतिम नजारा तुमची वाट पाहत आहे। हे स्थान सांगतो की चालुक्य हे केवळ कलाप्रेमी नव्हते, तर महान योद्धे आणि राज्यकर्तेही होते। मित्रांनो, पट्टदकल, ऐहोले आणि बदामी हे तीन ठिकाणं नाहीत, ती एक प्रवास आहे। प्रारंभापासून परिपक्वतेचा प्रवास। ऐहोलेमध्ये कलाकारांचा हस्तप्राय, मग पट्टदकलमध्ये त्यांची कलाकृती। हा प्रवास करताना आपल्याला ही जाणीव होते की आपण केवळ दगड पाहत नाही, तर एक संपन्न संस्कृतीचे, एक महान साम्राज्याचे आणि कलेवरचे अपार प्रेमाचे साक्षीदार होत आहोत। आता मी चेकआउट करतोय। गुड मॉर्निंग अशोक पवार ब्लॉग व्ह्युअर्स। आता आपण काल विजापूर केलेला आहे। विजापूर केल्यानंतर आपण बदामी जवळ बागलकोट इथे स्टे केला। त्यानंतर आता आपण सकाळी 7 वाजता आपण निघालेलो आहोत बदामीच्या पुढे ऐहोले येथे, जिथे आपण दुर्गा माता मंदिर बघणार आहोत आणि अजून लाडखान मंदिर वगैरे बरेचसे तिथे मंदिर आहेत, ते आपण बघणार आहोत। आणि त्यानंतर आपण बदामीला जाणार आहोत। बदामीमध्ये आपण मंदिर आणि गुफा वगैरे या सगळं बघणार आहोत। आजचा दिवस फुल मंदिर आणि छान एन्जॉयमेंटचा आहे। सगळे फॅमिली फुल फ्रेश आहे, त्यामुळे तुम्ही पण फ्रेश राहा आणि हा आमचा पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला मजा येणार आहे। खूप छान छान मंदिरं बघायला मिळणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, कल्पना करा, 6वे ते 8वे शतक, चालुक्य साम्राज्याचा सुवर्णकाळ, आणि या साम्राज्याच्या कलाकारांनी दगडात अमर होण्याचा ठरवलेला विश्वास, तो विश्वास साकार झाला याच दोन गावांमध्ये। आपण प्रथम थांबू ऐहोले येथे, ज्याला भारतीय वास्तुकलेची प्रयोगशाळा म्हटले जाते। हे चालुक्याची पहिली राजधानी होती आणि इथेच त्यांनी प्रयोग सुरू केले। 125 पेक्षा जास्त मंदिरे, पण ही मंदिरे फक्त उपासनेसाठी नव्हती, तर वास्तुशास्त्राच्या नवनवीन प्रयोगांसाठी होती। इथेच आपल्याला दुर्गा मंदिर दिसेल, ज्याचा अर्धवर्तुळाकार आकार बौद्ध चैत्यांची आठवण करून देतो। पहा ते स्तंभ, हे कोरीव काम, हे सोपे छप्पर, सगळ्याच काहीतरी नवीन शोधण्याचा, बनवण्याचा प्रयत्न। त्यामुळेच ऐहोले हे एक महान कलावंतांची डायरी सारखी आहे, जिथे प्रत्येक पान एक नवीन कल्पना, एक नवीन रेखाटन आहे। इथे प्रत्येक देवळांची वास्तुशैली, रचना आणि सजावट वेगळी आहे। इथे लडखान महादेव मंदिर, दुर्गा मंदिर, रावणफडी, उच्चीमुल्ली मंदिर अशी अनेक देवळे आहेत। चालुक्य राजवंशांनी इथे देवळे बांधण्याचा नवनवीन प्रयोग केले, म्हणूनच येथे द्रविड, नागर आणि वेसरा अशा तिन्ही वास्तुशैलीचे मिश्रण आणि प्रयोग दिसतात। दुर्गा मंदिर हे अर्धवर्तुळाकार रचनेसह एक उत्कृष्ट उदाहरण आहे। दगडावर कोरलेली अतिशय सूक्ष्म आणि जिवंत नक्षीकाम, देवदेवतांच्या मूर्त्या, पौराणिक कथेचे दृश्य यांनी ही देवळे सजवलेली आहेत।
हे स्थळ भारतीय देवालय वास्तुकलेच्या विकासातील एक महत्त्वाचे संक्रमण काळ दर्शवते. सोप्या गुहा मंदिरापासून ते गुंतागुंतीच्या भव्य संरचनेपर्यंतचा प्रवास इथे पाहायला मिळतो. इथे असलेल्या ऐहोळे संग्रहालयात येथील उत्खननात सापडलेल्या अनेक शिल्प, शिलालेख आणि कलाकृत्या जतन करून ठेवल्या आहेत. ऐहोळे हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट केले गेलेले स्थळ आहे. लोक आणता इथे लोकांना और आहे ना हे कसं आहे रे? मित्रांनो, ऐहोळे येथील डोंगरावरती एक जैन मंदिर सुद्धा आहे. हे मंदिर सुद्धा अतिशय सुंदर आहे. थोडक्यात सांगायचं असेल तर ऐहोळे म्हणजे एक जिवंत इतिहास ग्रंथ आहे, जिथे दगडात कोरलेली कला आजही त्याच्या विशालतेची ग्वाही देते. हे एक असे स्थळ आहे जिथे प्रत्येक खांब, प्रत्येक कोरीव खोदकाम आपल्याला भव्य भूतकाळात घेऊन जाते. तर मित्रांनो, आता आपण वास्तुकलेच्या पराकाष्ठाचे, तिच्या सुवर्ण शिखराचे दर्शन घेणार आहोत. चालुक्य साम्राज्याच्या कलेचा शेवटचा आणि परिपूर्ण टप्पा म्हणजे पट्टदकल. पट्टदकल हे केवळ देवळांचे गाव नाही, तर हे एक जागतिक वारसा स्थळ आहे. इसवी सन 7व्या ते 9व्या शतकादरम्यान हे ठिकाण चालुक्य राजाचे राजकीय आणि धार्मिक विधीचे केंद्र होते. राज्याभिषेकासारखे महत्त्वाचे कार्यक्रम इथेच व्हायचे. पट्टदकलची स्थापना चालुक्य राजवंशांनी केली. हे त्या काळी लाल मातीचे शहर म्हणून प्रसिद्ध होते. ऐहोळे हे जर एक वास्तुकलेचे प्रयोग केंद्र असेल, तर पट्टदकल ही त्या प्रयोगाची परिपूर्ण परिणामी आवृत्ती आहे. येथील बहुतेक देवळे राजा विक्रमादित्य दुसरा आणि त्याची राणी लोकमहादेवी यांनी बांधली. राणी लोकमहादेवीने आपल्या पतीच्या दक्षिणेतील विजयाच्या स्मरणार्थ विरूपाक्ष मंदिर बांधले. हे एक ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे. विरूपाक्ष मंदिर हे पट्टदकलचे सर्वात भव्य आणि प्रसिद्ध मंदिर आहे. याची मुख्य विशेषता म्हणजे गर्भगृहापासून मंडपापर्यंतचे एक संघरचना. येथील भिंतीवरील कोरीव काम, रामायण महाभारतातील प्रसंग, शिव पार्वतीच्या लीलेचे चित्र अत्यंत मनमोहक आहे. पट्टदकलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथे दक्षिणेतील द्रविड शैली आणि उत्तरेतील नागर शैली एकत्रितपणे दिसते. हा संगम भारतीय वास्तुकलेतील एक समृद्ध, सहिष्णू आणि परंपरेचे प्रतीक आहे. मल्लिकार्जुन मंदिर हे विरूपाक्ष मंदिराच्या जोडीने बांधलेले एक छोटे परंतु तितक्याच सुबक मंदिर आहे. दोन्ही मंदिरे एकमेकांना पूरक आहेत. 1987 मध्ये पट्टदकल युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. ऐहोळेमधून आता आम्ही सगळं बघून आलोय. आता बदामीपाशी आलेलो आहोत आणि बदामीची पहिली आम्ही केव बघणार आहोत. आता आम्ही इथून एक रिक्षा हायर केलेली आहे. रिक्षाचे चार्जेस साधारण 400 रुपये घेतलेले आहेत 4 स्पॉट बघण्यासाठी. आता आपल्याला कुठले कुठले स्पॉट हे दाखवणार आहेत बघूया. तर मित्रांनो,
ऐहोळेच्या प्रयोगशीलतेतून आणि पट्टदकलच्या परिपूर्णतेतून निघालेला आमचा प्रवास आज पोहोचतोय त्याच्या उगमस्थानी म्हणजे बदामीला. बदामी ही त्या महान चालुक्य साम्राज्याची मूळ राजधानी होती. ही शिवलेणी आहे. ही सर्वात जुनी लेणी. इथे 18 हात उंचीची नटराज शिवाची भव्य शिल्प आहे. 81 नृत्यमुद्रा दर्शवणारी ही शिल्प आश्चर्यचकित करणारी आहे. बदामीचा सर्वात गौरवशाली भाग म्हणजे सेंदव खडकपूरून बनवलेली 4 प्रमुख लेणी. ही आहे वैष्णव लेणी. इथे विष्णूचा विरहा आणि त्रिविक्रम म्हणजेच वामन अवताराची अप्रतिम शिल्पे आहेत. तिसरी वैष्णव लेणी ही बदामीतील सर्वात मोठी आणि भव्य लेणी आहे. इथे विष्णूचे अनेक अवतार, महाविष्णू म्हणजे विष्णू आणि लक्ष्मी सहित आणि अनेक देवतांच्या शिल्प आहेत. एका शिल्पावर राजा पुलकेश दुसरा ला दरबारात बसलेले दाखवलेले आहे. लेणीच्या मध्यभागी एक अतिशय भव्य स्तरावर भगवान विष्णू विराजमान आहेत. त्यांच्या उजव्या बाजूला देवी लक्ष्मी आहे. हे शिल्प अत्यंत प्रभावी आणि आकर्षक आहे. देवळाच्या एका बाजूला भगवान नरसिंह यांचा अवतार आहे. देवळाच्या छतावर आणि स्तंभावर देवदेवतांची, अप्सरांची आणि वेलबुट्टीची नक्षीकामे केलेली आहेत. ही लेणी सर्वात वरची लेणी आहे. इथे जैन तीर्थकरांची, विशेषतः भगवान महावीर आणि पार्श्वनाथ यांची शिल्प आहेत. हे चालुक्य साम्राज्यातील धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आहे. मित्रांनो, बदामीच्या गर्दीतून, लेण्यांच्या डोंगराळ वाटेतून आता आपण अगदी वेगळ्या, शांत आणि मनोरम वातावरणात प्रवेश करणार आहोत. बदामीच्या प्रसिद्ध लेण्यांपासून जवळपास 1 किलोमीटर अंतरावर अगस्त्य तलावाच्या काठावर वसलेले हे भूतनाथ मंदिर याचा समूह आता आपण पाहणार आहोत. बदामीच्या मध्यभागी असलेल्या लेण्यांकडून जेव्हा आपण भूतनाथ मंदिराकडे चालतो तेव्हा प्रथम दिसते ते विस्तीर्ण निर्मळ पाण्याने भरलेले अगस्त्य तलाव. हे तलाव बदामीच्या भूगोलाचा आणि इतिहासाचा अविभाज्य भाग आहे. तलावाच्या काठावर भूतनाथ मंदिरासह अनेक लहान मोठी देवळे एका रांगेत बांधलेली आहे. ही सगळी देवळे चालुक्य आणि नंतरच्या काळातील वास्तुशैलीची साक्ष देतात. तलावाच्या एका बाजूला लाल सेंदव खडकांचे डोंगर उभे आहेत, तर दुसऱ्या बाजूला हिरवळीचे मैदान.
आणि प्राचीन मंदिराच्या रांगा आहेत. हा निसर्ग आणि वास्तूचा अनोखा संवाद अतिशय मनमोहक आहे. लेण्यांच्या ठिकाणची गर्दी आणि गडबड इथे फार दूर वाटते. फक्त पाण्याच्या लाटा किनाऱ्यावर आढळतात. दूरवर पक्ष्यांची किलबिलाट आणि कधीकधी मंदिरातील घंटांचा मधुर आवाज एवढाच इथे ऐकू येतो. सध्या बंद आहे, वरती जाता येत नाहीये. आणि आता भूतनाथ मंदिर बघायचं आहे आपल्याला. त्याच्या बाजूचा जो तलाव आहे त्याच्यामध्ये आत्ता बसलोय आपण. आता जवळपास बघून झालंय आपलं बदामीचं. आता इथून पुढे आपण हंपीला जाणार आहोत. भूतनाथ मंदिर हे शिवाला समर्पित आहे. याची वास्तुशैली चालुक्य आणि कल्याणी चालुक्य काळातील रेखांकित शिखरे आणि सुबक कोरीवकामे दर्शवतात. मंदिराच्या समोर एक मोकळा विस्तीर्ण मंडप आहे, ज्यामधून तलावाचे मनोरम दृश्य दिसतात. आणि आता बदामीच्या या वैभवशाली इतिहासातील सर्वात भव्य आणि सर्वात आव्हानात्मक भागाकडे म्हणजे बदामी किल्ल्याकडे. हा किल्ला केवळ एक प्राचीन गड नाही, तर संपूर्ण शहरावर नजर ठेवणारा एक सजग संरक्षक आहे. जर बदामी येथील गुफा मंदिरे कलेची कहाणी सांगतात, तर हा किल्ला साम्राज्याची शक्ती आणि राजनीती सांगतो. हे चालुक्य साम्राज्याचे प्रत्यक्ष प्रशासकीय केंद्र होते. हा किल्ला सर करण्यासाठी अंदाजे 600 पायऱ्या आहेत. पण विश्वास ठेवा, वर पोहोचल्यावर मिळणारा देखावा हा थकवा पूर्णपणे विसरून टाकतो. चला 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 पुढे चला. किल्ल्यासारखं दिसतं पूर्ण. बदामी किल्ला हा आपल्याला एक महत्त्वाची जाणीव करून देतो. चालुक्य हे केवळ कलाप्रेमी कलावंत नव्हते, ते महान रणनीतिकार, शासनकर्ते आणि अभियंते होते. त्यांनी केवळ मंदिरे बांधली नाहीत, तर असे भव्य आणि अभेद किल्ले बांधले, ज्यांनी शतकानुशतके साम्राज्याचे रक्षण केले. या किल्ल्यावरती भक्कम दरवाजे, निरीक्षण करण्यासाठी बुरुज, शस्त्र ठेवण्यासाठी ठिकाणे, तसेच डोंगरावर माथ्यावर पाण्याचे 3 तळे बांधलेले आहेत. या किल्ल्यावरच्या लोकांच्या पाण्याच्या गरजा यातूनच भागत असत. ही तळे आजही भरलेली आहेत. इथे धान्य कोठार सुद्धा आहेत. या किल्ल्यावरती राजवाड्याचे अवशेष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तसेच इथे काही मंदिरं आहेत, तीही खूप उंच भागावर आहेत. मित्रांनो, इथेच आहे तो अप्रतिम विस्तीर्ण नजारा. एका बाजूला संपूर्ण बदामी शहर, त्याचा शांत तलाव आणि त्या तलावासमोर उभे असलेल्या गुफा मंदिराची ओळ. तिला माहितीच नसते मला. मला सगळे टांझानियात आलो आम्ही. बदामी किल्ल्याच्या पायऱ्या चढताना लक्षात येईल की हा किल्ला नैसर्गिक डोंगर रांगावर अतिशय कुशलतेने बसवलेला आहे. डावीकडे उंच तटबंदी आणि बुरुजांचे अवशेष आहेत. प्रत्येक वळणावर नवीन दृश्य उलगडत जाते. या किल्ल्याची सर्वात लक्ष वेधणारी रचना म्हणजे इथे असलेले 2 मजली धान्य कोठार. तर मित्रांनो, बदामी हा केवळ पाहण्याचे पर्यटन स्थळ नाही. इथला प्रत्येक दगड इतिहास बोलतो. प्रत्येक शिल्प
कला सांगते आणि प्रत्येक वाऱ्याला वीरगाथ्याचा स्पर्श आहे. हा प्रवास आपल्याला 1400 वर्षामागे नेतो, जिथे साम्राज्य उदयास आले आणि झाले. तर मित्रांनो, कर्नाटकाचा हा भाग आपण इथेच समाप्त करत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांशी शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट करायचे विसरू नका. तर आता भेटूया आपण कर्नाटकाच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.